नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आशा पाटील, सुमन हायस्कूल नंबर 5। आज आपल्याला विषय मराठी इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकातील काव्य नंबर 15 अन्योक्ती या काव्याविषयी अभ्यास करायचा आहे। अन्योक्ती हा एक प्रकारे अलंकार आहे। या काव्याचे कवी कृष्णशास्त्री चिपळूणकर आहेत। या काव्याचा साहित्य प्रकार मयूरानुक्ती, बकानुक्ती आणि कोकिलानुक्ती असा आहे। विद्यार्थी मित्रांनो, हे जे 3 घटक आहेत, मयूरानुक्ती, बकानुक्ती आणि कोकिलानुक्ती, यांच्यामध्ये वृत्तांचा समावेश केलेला आहे। या वृत्तांमध्ये पक्ष्यांच्या उदाहरणातून माणसाचा स्वभाव व्यक्त केलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ही कविता अभ्यासण्याआधी कवितेचे कवी कृष्णशास्त्री चिपळूणकर यांच्याविषयी थोडक्यात परिचय जाणूया। कृष्णशास्त्री यांचा जन्म इसवी सन 1824 तर मृत्यू इसवी सन 1878 झाला। हे मराठी लेखक आणि समाजसेवक होते। त्यांचे पूर्ण नाव कृष्णशास्त्री विष्णुशास्त्री चिपळूणकर असे होते। 19व्या शतकातील श्रेष्ठ भाषांतरकार असणाऱ्या कृष्णशास्त्रींनी मराठी भाषेत आपल्या लेखनाने अनमोल योगदान दिलेले आहे। अतिशय विद्वान अशा कृष्णशास्त्रींनी पद्य रत्नावली हा ग्रंथ 1865 प्रकाशित केला। या ग्रंथातील मेघदूत, अन्योक्तिक्लाप, विद्याप्रशंसा, प्रश्नोत्तरावली व विलाप अशी 5 प्रकरणे, त्याचप्रमाणे कालिदास, भवभूती, बिल्लन, जगन्नाथराय इत्यादी अत्यंत रसिक व प्राचीन कवींच्या ग्रंथाच्या आधाराने लिहिली होती। ग्रंथात चमत्कारिक व सुरस वृत्तांचे श्लोक, आर्या, साक्या, दिंड्या इत्यादी वृत्ते योजिली आहेत। संस्कृत, मराठी, इंग्रजी इत्यादी भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते। यामध्ये अन्योक्ती या अलंकाराद्वारे पक्ष्यांच्या उदाहरणातून त्यांनी मानवी स्वभावाचे दर्शन घडवलेले आहे। चला तर विद्यार्थी मित्रांनो, अन्योक्ती या अलंकारातून आपण मयूरानुक्ती, बकानुक्ती आणि कोकिलानुक्तीचा अभ्यास करूया। अन्योक्ती म्हणजे दुसऱ्यांसाठी केलेली उक्ती। अन्य अधिक उक्ती म्हणजे दुसऱ्यास उद्देशून बोलणे हा एक अलंकार आहे। यामध्ये एकाला उद्देशून बोललेले असले तरी त्या बोलण्याचा रोख दुसऱ्याकडे असतो। या अलंकारात ज्यास उद्देशून बोलायचे त्याच्याबद्दल न बोलता दुसऱ्या कोणाबद्दल बोलून आपले मनोगत प्रकट केले जाते। उदाहरणार्थ, अगदी आजच्या भाषेत सांगायचे झाले तर लेकी बोले सुने लागे, तशातला हा प्रकार आहे। ब्रिटिशांच्या काळात त्यांच्याविरुद्ध उघडपणे लिहिता येत नव्हते, म्हणून अन्योक्ती हा प्रकार आला आणि याचे रचनाकार आहेत कृष्णशास्त्री चिपळूणकर। या अन्योक्ती त्यांनी वेगवेगळ्या छंदात आणि वृत्तात लिहिलेल्या आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आज ज्या अन्योक्ती आपण पाहणार आहेत त्यात मयूरानुक्ती म्हणजे मोराला उद्देशून, बकानुक्ती म्हणजे बगड्याला उद्देशून आणि कोकिळानुक्ती म्हणजेच कोकिळेला उद्देशून कवीने मानवी स्वभावातील नमुने दाखवलेले आहेत। चला तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला मयूरानुक्तीचा अभ्यास करूया। मयूरानुक्ती शार्दूल विक्रीडित वृत्तात सांगितलेले आहे। रत्नांचा जणू ताटवा झळकतो मोरा पिसारा तुझा, हर्ष नाचसी तै गमे त्रिभुवनी पक्षी न ऐसा दुजा, मोठा सुंदर तू खरा परी दया नाहीच भिल्लासया, हे घेतील तुझ्या जीवा झडकरी सोडी अरण्यासया। यामधून कवीने मोराला उद्देशून मानवी स्वभाव प्रकट केलेला आहे। त्यांनी मोराचे वर्णन केलेले आहे की मोराचा जो पिसारा आहे त्या पिसारातून जणू रत्न झळकत आहेत। रत्नांचा जणू ताटवा म्हणजे समूह, रत्नांचा समूह झळकतो आहे आणि हा मोर अतिशय आनंदाने, हर्ष म्हणजे आनंद, आनंदाने तो नाचतो आहे। तो नाचताना एवढा सुंदर दिसतो आहे की कवीने त्याच्या सौंदर्याचे वर्णन करताना
सांगितले आहे की स्वर्ग, पृथ्वी, पाताळ या त्रिभुवनामध्ये एवढा सुंदर पक्षी दुसरा कोणताही दिसून येत नाही. पुढे म्हटलेलं आहे, मोठा सुंदर तू खरा, परी दया नाहीच भिल्लासया. तू कितीही सुंदर असला, तुझे कितीही सौंदर्य असेल तरी सुद्धा या भिल्ल लोकांना, या शिकाऱ्यांना तुझी दया येणार नाही. कारण हे घेतील तुझ्या जीवा, झळकरी सोडी अरण्यासया. कारण या लोकांना वस्तूतील सौंदर्य न पाहता त्यातून आपल्याला काय लाभ मिळतो, या लाभाकडेच ते आकर्षित होत असतात. म्हणून तू या अरण्याला सोडून तुझा जीव वाचवण्यासाठी लवकर तू अरण्य सोडून निघून जा. म्हणून कवीने या मयुरानोक्तीतून माणसाचा स्वभाव सांगितलेला आहे की अरसिक माणसाविषयी आपले मत व्यक्त केले आहे. काही जण प्रत्येक गोष्टीतील सौंदर्य पाहण्याऐवजी त्यातून काय लाभ मिळतो, त्याचा काय उपयोग होतो याचाच विचार करतात. अशा अरसिकांचा स्वभाव मोराचे सौंदर्य न पाहणाऱ्या शिकाऱ्यांच्या उदाहरणातून कवीने दाखवून दिलेले आहे. तर पुढची अन्योक्ती आहे बकानोक्ती. यात शिखरिणी या वृत्तात सांगितलेले आहे, उभा राहे एके चरणी धरणी ते धरुनिया. उभा राहे एके चरणी धरणी ते धरुनिया. तपश्चर्या वाटे करीत जणू डोळे मिटुनिया. बका ऐसा ढोंगे तव अमती मासेच ठकती. बका ऐसा ढोंगे तव अमती मासेच ठकती. परिज्ञाते तुझे कपट लवलाही उमजते. परिज्ञाते तुझे कपट लवलाही उमजते. विद्यार्थी मित्रांनो, या वृत्तातून त्यांनी बगड्याचं वर्णन केलेलं आहे की बगड्याचं जे ध्यान आहे, बगडा जे तपश्चर्येला बसलेला आहे त्याला बकत ध्यान असं म्हटलेलं आहे. जे खोटे ध्यान असतं त्याला बकत ध्यान असं म्हटलं जातं. बगडा हा एका चरणावर, एका पायावर जमिनीला धरून किंवा पाण्यामध्ये उभा आहे. त्याच्याकडे बघितल्यानंतर माशांना वाटतं की हा बगडा जणू तपश्चर्या करतो आहे. तो ध्यानाला बसलेला आहे, डोळे मिटलेले आहे, डोळे मिटून तो ध्यान करीत आहे. म्हणून मासे आपल्या मस्तीत असतात, पाण्यामध्ये इकडून तिकडे फिरत असतात. परंतु बका ऐसा ढोंगे तव अमती मासेच ठकती. परंतु या बगड्याच्या ढोंगाला मासे ठकून जातात. ठकणे म्हणजे फसणे. त्याच्या या ढोंगी वृत्तीमध्ये मासे फसतात आणि बका म्हणजे बगडा त्यांना खाऊन टाकतो. परंतु सगळेच मासे हे मूर्ख नसतात. अमती म्हणजे मूर्ख किंवा अज्ञानी. सर्वच मासे हे अज्ञानी नसतात. काही मासे त्यांच्यामधून हुशार असतात. परिज्ञाते तुझे कपट लवलाही उमजती. परंतु काही जे ज्ञाते म्हणजे ज्ञानी मासे आहेत ते तुझे कपट, तुझे ढोंग लगेच ताबडतोब समजून जातात आणि तुझ्या या ढोंगी वृत्तीपासून तुझ्यापासून लांब होतात. म्हणून कवींनी या बकानोक्तीमध्ये सांगितलेले आहे की शांतपणे एका पायावर उभे राहून ध्यानस्थ असणारा बगडा अगदी नेमकेपणे पाण्यातला मासा चटकन पकडतो आणि गिळून टाकतो. त्याच्या या सवयीमुळे त्याला कपटीपणाचे प्रतीक मानले गेलेले आहे. त्याचे ढोंग हे ढोंग अज्ञानी माशांना कळले नाही तरी जाणकारांना कळते. तो तपश्चर्या करणारा साधू नसून संधी शोधणारा भोंदू साधू आहे हे ज्ञानवंतांना लगेच कळते असे कवी सांगतात. म्हणूनच खोट्या ध्यानास बकत ध्यान असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे माणसांमध्ये देखील एखादा माणूस नेहमी खोटं बोलत असतो व या खोटं बोलण्यामध्ये लोकांची फसवणूक करत असतो. म्हणून या खोटं बोलणाऱ्या माणसाला बकत ध्यान असं म्हटलं जातं. नेहमी खोटे ध्यान करत असतो आणि लोकांची फसवणूक करत असतो. म्हणून या माणसाच्या वागणुकीवर खोटे ध्यान असं म्हटले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, यात अज्ञानी मासे, मूर्ख मासे व ज्ञानी मासे यांच्यातला फरक कवीने या बकानोक्तीमधून प्रकट केलेला आहे. आणि या बगड्याच्या खोट्या ध्यानामध्ये बिचारे मूर्ख मासे, अज्ञानी मासे फसून जातात
आणि तो त्यांना गिळून टाकतो. अशा प्रकारे हे बकानोक्तीमध्ये वर्णन केलेले आहे. तर पुढची अन्योक्ती आहे कोकिलानोक्ती. कवीने कोकिळेच्या निमित्ताने माणसाच्या स्वभावाचे वर्णन केले आहे. कोकिळेला त्यांनी केलेल्या सूचनातून त्यांनी वास्तविक माणसाच्या वागणुकीतील विसंगतीवर, दोषांवर बोट ठेवलेले आहे. तर या 4 वृत्तांमधून या कोकिळानोक्ती प्रकट केलेल्या आहेत. पहिली कोकिळानोक्ती आहे वसंत तिलका. या वृत्तामध्ये सांगितलेले आहे, येथे समस्त बहिरे वसता ती लोक, का भाषणे मधुर तू करीशी अनेक. येथे समस्त बहिरे वसता ती लोक, का भाषणे मधुर तू करीशी अनेक. हे मूर्ख यास किमपीही नसे विवेक. हे मूर्ख यास किमपीही नसे विवेक. वर्णावरून तुझला गणतील काक. वर्णावरून तुझला गणतील काक. कवीने येथे कोकिळेला उद्देशून सांगितलेलं आहे की तू ज्यांच्यासमोर तुझं गीत गाते आहे, तुझा मधुर आवाज तू त्यांच्यासमोर काढते आहे, ज्यांचं मन हरण व्हावं यासाठी तू मधुर अशा आवाजात गाणं गाते आहे, तो मधुर आवाज ऐकायला या लोक इथं बहिरे झालेले आहेत. हे लोक मूर्ख आहेत. या किंचितही यांना विवेक नाही. यांना चांगले काय वाईट काय याची पारख करण्याची त्यांच्यामध्ये ती शक्ती नाही. कारण हे लोक तुझ्या वर्णावरून, तुझ्या रंगावरून तुला काक गणणार आहेत, तुला कावडा समजणार आहेत. तुझ्या काळ्या रंगावरून, कोकिळाचाही काळा रंग आहे आणि कावडाचाही काळा रंग आहे, म्हणून काळ्या रंगावरून, काळ्या वर्णावरून ते तुला कावडा समजतील. चांगले गुण आणि वाईट गुण यातील फरक तो ओळखू शकत नाही. म्हणून कवीने सांगितलेलं आहे की बुद्धी असूनही माणूस कधीकधी अडाण्याप्रमाणे वागतो, कारण चांगले वाईट यातील फरक तो ओळखू शकत नाही. कोकिळा व कावडा दोघेही काळे असले तरी त्यांच्या गुणात खूप अंतर आहे. त्यांच्या बाह्य स्वरूपाचे केलेले कौतुक करायला हवे असे कवीने सुचवलेले आहे. नंतर पुढची कोकिलानोक्ती आहे ती त्यांनी शार्दूल विक्रीडित या वृत्ताद्वारे सांगितलेली आहे. शार्दूल विक्रीडित. या माळावरी वृक्ष एकही नसे, बाळा खुड्या कोकिला. या माळावरी वृक्ष एकही नसे, बाळा खुड्या कोकिला. येथे मंजूळ शब्द काढूनी, गळा का शोषिशी आपुला. जेथे बोल अमोल वाटती तुझे, तो देश बा वेगळा. तेथे आम्र फुलोनी, गंध विखरे चोहीकडे आगडा. तेथे आम्र फुलोनी, गंध विखरे चोहीकडे आगडा. या वृत्तातून या कोकिलानोक्तीमध्ये कवीने कोकिळेला उद्देशून सांगितलेलं आहे की या माळावर, या मोकळ्या अशा माड रानावर, मैदानावर एकही वृक्ष नाही. या कोकिळेला त्यांनी वेडं म्हटलेलं आहे की या मैदानावर एकही वृक्ष नाही आणि तुझं हे मधुर आवाज ऐकायला इथं कोणीही मनुष्य नाही. तर येथे तुझा मंजूळ शब्द काढून, तुझा मंजूळ असा आवाज काढून तू तुझा गळा का शोषत असते, गळा का दुखवत असते. पुढे सांगितलेलं आहे की तुझा हा जो आवाज आहे, मधुर असे शब्द आहेत, हे बोल अमोल वाटती. तुझे हे शब्द जिथं योग्य वाटतील, तुझ्या शब्दांना जिथं मोल मिळेल, तिथंच तू तुझा आवाज प्रकट करायचा आहे. तिथं तुझ्या आवाजाचं कौतुक होईल, तिथंच तुझा गोड आवाज तू काढायचा आहे. तिथंच तुझ्या आवाजाचा सुगंध चहू दिशांमध्ये पसरणार आहे. म्हणून कवीने कोकिळेला उद्देशून सांगितलेलं आहे की कोकिळेचा स्वर मधुर असला तरी उघड्या बोडक्या मैदानात त्याचा आनंद घेणारे रसिक नसतात. म्हणून कवी त्याला जेथे त्याच्या गुणांचे कौतुक आहे अशा ठिकाणी जाण्यास सुचवतात. अरसिक जगापुढे आपली कला सादर केल्यास काहीच लाभ होत नाही. म्हणून कवींनी माणसाचा स्वभाव सांगितलेला आहे की ज्यांना कोकिळेच्या आवाजामध्ये काही आवड नसेल, रस नसेल,
अशा अरसिक माणसापुढे आपला आवाज दाखवून काही फरक पडणार नाही, तर आपण आपला आवाज अशा ठिकाणी काढायचा आहे की जिथं आपल्या आवाजाची कदर करणारे आहेत. त्याचप्रमाणे व्यक्तींच्या बाबतीतही तसंच असतं की एखाद्या व्यक्तीमध्ये जे गुण असतात ते गुण आपण अशा लोकांसमोर सादर करायचे आहेत की ते ऐकण्यासाठी त्याला आवड असली पाहिजे, तो रसिक असला पाहिजे. परंतु ही कला जर आपण अरसिकांसमोर सादर केली, आपले गुण दाखवले, तर त्याला काही अर्थ राहणार नाही. म्हणून कवीने या कोकिळेला उद्देशून मानवी स्वभावाचे चित्रण केलेले आहे. पुढची कोकिला नुक्ती आहे पृथ्वी या वृत्तातून सांगितलेले आहे. वसंत समयी फुले परिमळे दिशा व्यापिजो, वसंत समयी फुले परिमळे दिशा व्यापिजो, जयास अवलोकुनी सूर तरुही चित्ती थिजो, जयास अवलोकुनी सूर तरुही चित्ती थिजो, तया सतत सेविती विहग आम्र वृक्षा किती, तया सतत सेविती विहग आम्र वृक्षा किती, परी पीकची एकला मधुरवाणी लाधे कृती, परी पीकची एकला मधुरवाणी लाधे कृती. कवीने या वृत्तातून वसंत ऋतूचे वर्णन केलेलं आहे की वसंत ऋतूमध्ये सर्व झाडांना फुलं फळं आलेले असतात. या फुलं फळांचा सुगंध परिमळ सर्व दिशा व्यापून टाकतो. एवढा सुगंध या सृष्टीमध्ये पसरलेला असतो. दिशा व्यापून टाकणारा असा सुगंध या ऋतूमध्ये असतो. हा सुगंध पाहून जणू सूर तरूसुद्धा, देववृक्षसुद्धा चित्ती थजून जातो. त्याचं मनसुद्धा या सुगंधामध्ये अडकून जातं. या सुगंधाचं किंवा या ऋतूमध्ये हे फळ किंवा आंब्याच्या झाडाला जे मोहर आलेले असतात, ते मधुर असे आंबट मोहर सेवन करण्यासाठी या झाडावर, आम्रवृक्षावर कितीतरी विहग म्हणजे पक्षी हे फळ खाण्यासाठी आलेले असतात. आंब्याच्या फळांचा आस्वाद तर सर्व पक्षी घेतात, परंतु पीकची एकला मधुरवाणी लाधे कृती, परंतु पीक म्हणजे कोकिळ, परंतु त्याची परतफेड फक्त पीक म्हणजे कोकिळच त्याची परतफेड करत असतो. आपल्या मधुर आवाजाने तो गीत गात असतो. आपला मधुर आवाज तो सर्वांना ऐकवत असतो. म्हणून कवींनी सांगितलेलं आहे की डवरलेल्या आंब्याच्या झाडांवर अनेक पक्षी येऊन त्याच्या फळांचा आस्वाद घेतात, पण एकटा कोकिळ मात्र त्याला आपल्या मधुर गीतांची परतफेड देत असतो. अशा प्रकारे या कोकिला नुक्तीतून कोकिळेचं वर्णन केलेले आहे. पुढची कोकिला नुक्ती आहे शार्दूल विक्रीडित या वृत्तात सांगितलेली आहे. तर पाहूया. का बा सुस्वर शब्द काळीशी पिका राहे उगा काळ हा, का बा सुस्वर शब्द काळीसी पिका राहे उगा काळ हा, लोटे तो तरु कोटरी लपुनिया कोठे तरीही रहा, लोटे तो तरु कोटरी लपुनिया कोठे तरीही रहा, पाने तीव्र हिमे गळुनी दिसती झाडे जडल्या परी, पाने तीव्र हिमे गळुनी दिसती झाडे जडल्या परी, गरजे कर्कश शब्द थोर करुनी काकावली त्यावरी, गरजे कर्कश शब्द थोर करुनी काकावली त्यावरी. कवीने कोकिळेला उद्देशून सांगितलेलं आहे की कडाक्याच्या थंडीच्या काळात झाडांची पाने सर्व गळलेली असतात. अशा या काळामध्ये का बा सुस्वर शब्द काळीशी पिका, की कोकिळा तू कशासाठी तुझा चांगला आवाज खरळतेस, कशासाठी तुझा तू चांगला आवाज गातेस. हा काळ उभा राहिलेला आहे, झाडांवर पानं राहिलेले नाहीत आणि तुझा हा आवाज ऐकायला सुद्धा इथं कोणीही नाही. लोटे तो तरु कोटरी लपुनिया कोठे तरीही राहा. हा काळ लोटतो, हा काळ जातो, तोपर्यंत झाडांना पुन्हा पालवी फुटत नाही, तोपर्यंत तू कुठल्या तरी झाडावर आपलं घरटं बांधून लपून राहा. कारण या काळामध्ये
पाने तीव्र हिमे गळोने दिसती झाडे जडल्या परी. या काळात झाडांची पाने अतिशय तीव्र गतीने गळून गेलेले आहेत आणि पानं गळल्यानंतर हे झाडं जडल्यासारखे दिसते आहेत. अशा या जडलेल्या झाडांवर असंख्य असे कावडे येऊन बसलेले आहेत आणि या कावड्यांच्या कावकाव या आवाजामध्ये काकावली त्यांच्या कावड्यांचा कावकाव ओरडण्या या आवाजामध्ये तुझा कोकिळेचा मधुर असा आवाज कुणालाही ऐकू येणार नाही. म्हणून कवींनी सांगितलेलं आहे, कडाक्याच्या थंडीच्या पानगळतीच्या काळात निष्पर्ण झाडांवर फक्त कावड्यांची कावकावच ऐकू येते. अशा वेळी कोकिळेचे मधुर गायन कसे काय कानी पडेल. म्हणून कोकिळेने अशा ऋतूत गाऊ नये असे कवी म्हणाले. बुद्धिमान लोकांनी योग्य संधीची वाट पाहूनच आपल्या कार्यास प्रारंभ करावा, अन्यथा ते यशस्वी होत नाही असे यात सुचवलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अन्योक्ती या अलंकाराद्वारे कवीने कोकिळा, बगळा आणि मोर यांना उद्देशून मानवी स्वभावातील नमुने दाखवलेले आहेत. ते आपण पाहिलेलं आहे. म्हणून कवींनी शेवटी या पक्ष्यांच्या उदाहरणाद्वारे सुचवले आहे की बुद्धिमान लोकांनी योग्य संधीची वाट पाहूनच आपल्या कार्यास प्रारंभ करावा, अन्यथा ते यशस्वी होत नाही. अशा प्रकारे आपण अन्योक्ती हा अलंकार, या अलंकाराद्वारे मयुरानोक्ती, बकानोक्ती आणि कोकिलानोक्ती यामध्ये वृत्तांच्या उदाहरणांद्वारे आपण अन्योक्ती हा अलंकार अभ्यासलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या मयुरानोक्ती, बकानोक्ती आणि कोकिलानोक्तीचे जे शब्दार्थ आहेत, कठीण शब्दार्थ, ते आपण पाहूया. सुरुवातीला मयुरानोक्तीचे शब्दार्थ पाहूया. मयूर म्हणजे मोर, ताटवा म्हणजे समूह, हर्ष म्हणजे आनंद, दुजा म्हणजे दुसरा, गमने म्हणजे आवडणे, तै म्हणजे त्यावेळी किंवा तेव्हा, अरण्य वन अथवा रान, त्रिभुवनी म्हणजे 3 भुवनांचा समूह. आता बकानोक्तीचे शब्दार्थ पाहूया. बक म्हणजे बगळा, अमती म्हणजे मूर्ख किंवा अज्ञानी, चरणी म्हणजे पाय किंवा पायावर, धरणी म्हणजे जमीन, ज्ञाते म्हणजे ज्ञानी किंवा चतुर, उमजणे म्हणजेच कळणे, ठकणे म्हणजे फसणे, लवलाही म्हणजे ताबडतोब, लगेच. आता कोकिलानोक्तीचे शब्दार्थ पाहूया. वसने म्हणजे राहणे, समस्त म्हणजे परिवार, काक म्हणजेच कावडा, माळ म्हणजेच मैदान, खुळा म्हणजेच वेडा, आम्र म्हणजे आंबा, विखरणे म्हणजे पसरणे, परिमळ म्हणजेच सुगंध, अवलोकने म्हणजेच पाहणे, विहग म्हणजे पक्षी, पीक म्हणजे कोकिळ, लाधे म्हणजे युक्त किंवा असणे, सुस्वर म्हणजे चांगला आवाज, कोटर म्हणजे घरटे, सेविती म्हणजे वापरणे, आगळा म्हणजे वेगळा किंवा निराळा, किमपिही म्हणजेच किंचितही, हिम म्हणजे बर्फ, काकावली म्हणजे कावकाव. अशा प्रकारे मयुरानोक्ती, बकानोक्ती आणि कोकिलानोक्तीचे जे कठीण शब्दार्थ आहेत त्यांचा अर्थ आपण जाणून घेतलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अन्योक्ती ही कविता तुम्हाला समजली असेलच अशी मी अपेक्षा करते आणि या कवितेवर आधारित जे काही सविस्तर प्रश्न आहेत, एका वाक्यात तर आपण सहज लिहू शकतो, परंतु सविस्तर प्रश्न आहेत ते मी तुम्हाला दिलेले आहेत. तर ते थोडक्यात आपण पाहूया. पहिला प्रश्न आहे, मयुरानोक्तीचा आशय स्पष्ट करा. यात मोराचं सविस्तर असं वर्णन या उत्तरात करायला हवे. पूर्ण मयुरानोक्तीचा सारांश या उत्तरात येईल. तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की सविस्तर उत्तर लिहिताना कवितेचं नाव, कवीचं नाव, त्याचा साहित्य प्रकार लिहायचा असतो
आणि या प्रश्नात काय विचारलेलं आहे त्याचं थोडक्यात स्पष्टीकरण करायचं असतं, मग पॅरेग्राफ करून उत्तर लिहायचे असते। दुसरा प्रश्न आहे, ज्ञानी आणि मूर्ख यांच्यातील फरक सांगा। बकानोक्तीचा प्रश्न आहे, त्याच्यात ज्ञानी मासे आणि मूर्ख मासे यांच्यातील फरक सांगायचा आहे की ज्ञानी मासे त्याच्या ढोंगमध्ये कसे फसत नाही, मूर्ख मासे त्याच्या या ढोंगी वृत्तीत फसून जातात आणि आपला जीव गमावतात, त्याच्यातील फरक सांगायचा आहे। तिसरा आहे कोकिलानोक्तीचं, वर्णावरून तुझला गणतील काक या ओळीचा आशय स्पष्ट करा, की तुझ्या रंगावरून तुला लोक कावळा समजतील असा आशय या ओळीचा स्पष्ट करायचा आहे। पुढचा आहे, परी पिकची एकला मधुरवाणी लाधे कृती या ओळीचा आशय स्पष्ट करा। तिथं आम्रवृक्षाचं वर्णन केलेलं आहे की वसंत ऋतूमध्ये आम्रवृक्षाला मोहर आलेला असतो, सर्व झाडं फुलं फळं लागलेले असतात। या ऋतूमध्ये या फळांचा आस्वाद घेण्यासाठी खूप असे पक्षी या आंब्याच्या वृक्षावर बसलेले असतात, परंतु त्याची परतभेट फक्त एकटा मधुर आवाजामध्ये पीक म्हणजे कोकिळच करत असतो, असा या ओळीचा आशय आहे किंवा भावार्थ आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला थोडक्यात उत्तरं सांगितलेले आहेत। तुम्ही या कवितेच्या मागे जो स्वाध्याय आहे, एका वाक्यात आशय स्पष्ट करा, सविस्तर, नंतर शब्दार्थ, जे काही संपूर्ण स्वाध्याय आहे तो तुम्ही आपल्या मराठीच्या स्वाध्यायाच्या वहीत पूर्ण करायचा आहे। अगदी सुवाच्य अक्षरात स्वाध्याय पूर्ण करून ठेवायचा आहे। धन्यवाद मित्रांनो।